मला ना खूप काही गोष्टी सापडल्या आहे सामान पॅक करताना. तर इकडे बघा ही पत्रिका आहे, बघा लग्नाची पत्रिका आहे माझी. क्या मेरा फोटो मिला? क्या हुआ बेटा? बेटा क्या क्या ओ हे मॅरेज झालं होतं, सेकंड मॅरेज. तेव्हा मी तसं जे फोटो मी तुम्हाला दाखवले ना माझ्या वन पीसवर 8 दिवसांनी भेटणार. आता हॅलो, शुभ सकाळ, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आज लाडाच्या पप्पांना ऑफिसची सुट्टी आहे आणि मी आज सुरू केली आहे पॅकिंग. आणि माझ्याकडे हे आहे. आणि हो, तुम्हाला एक सांगायचं आहे, हे जे असे पॅकिंग केले आहे ना मी, हे बघा हे प्लास्टिकचे जे पॅकिंग केले आहे हे, तर हे मी मिशोवरनं घेतलं आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला आहे ना कमेंट करा, मी देईन तुम्हाला. बघा खूप छान पॅकिंग झाले आहेत. आणि दुसरी गोष्ट, ही जी साडी आहे ना ही 8 वर्षामध्ये ना एकदाच निघालेली आहे. लाडूच्या बड्डेला घातली होती. आणि ही साडी मला सेकंड लग्नाच्या रिसेप्शन पार्टीला मला माझ्या सासरकडून भेटली होती. ठीक आहे. आणि ही साडी मी गावाला होतं तेव्हा घेतली होती असंच दिवाळीच्या टायमीला. आणि ही जी ब्लॅक साडी आहे ही मी घालत नाही, कारण की मला काळा कलर चालत नाही ना. पण ही पण अशीच राहिलेली आहे. आणि ही साडी आता जस्टमध्ये मी गावाला गेलते ना तेव्हा ह्या 2 साड्या घेतल्या होत्या. छान आहे साड्या तिकडे. आणि ही साडी जी आहे ही माझ्या नंदाने मला आत्ता लग्नामध्ये दिलेली आहे. याचं ब्लाऊज वगैरे शिवून मी ठेवला आहे. पुण्याला गेले का मग घालायला तुम्हाला दाखवाल. ठीक आहे. रील बनवून मी या साडीवर, या पण साडीवर रील बनवून, सगळ्याच साडीवर रील बनवून तिकडे गेल्यावर. तर आता इकडे हे स्टोरेज बॅग जे आले आहे ना माझ्या, तुम्हाला दाखवले तर मी, तर याच्यामध्ये मी सगळ्या ह्या साड्या पॅकिंग करते आहे. आणि ड्रेस माझे इस्त्री करून येतील ते पण पॅकिंग करायचे आहेत. तुम्हाला सगळं दाखवते माझी पॅकिंग. तर बघा अशा आहेत बॅगा ह्या. बघा बघितलं, छान आहे ना साड्या वगैरे ठेवायला. भरपूर आल्या होत्या, 10-12 आल्या होत्या वाटतं. आणि आता त्याने मला प्राईस बी सांगते याची, कारण की त्या पिशव्या घेऊन मला झालेत 1.5-2 वर्ष झालेत. आता नाही घेतलेलं मी, 1.5-2 वर्ष झाले. तर तसंच पडलं होतं, तेवढं उरलेलं आहे. बाकी याच्यामध्ये सगळ्यांमध्ये मी साड्या ठेवल्या आहे. आणि आता काही ड्रेस येतील माझे आयरन करून, ते बाकीच्या पिशवीमध्ये मी ठेवून देईन. तर चला फायनली आता माझी पॅकिंग सुरू झालेली आहे ह्या व्हिडिओमध्ये. आणि कशी कोणत्या पॅकिंग काय केलं आहे सगळं तुम्हाला दाखवणार आहे आज घरातलं मी. आणि मग तुमच्याशी बोलणार पण आहे मी. तर बघा ही बॅग बघा एवढी मोठी बघा, ह्याच्यामध्ये माझे अख्खे कपडे येतील सगळे पार. आणि तिकडे ते लाडूचे पण कपडे काही मी देऊन टाकलेत मावशींच्या नातेला वगैरे, नाही का. जे आहे चांगले ते ठेवले आहेत. खूप कमी केलं आहे मी बघा इकडे. तर हे पण पॅक करते मी. फार कन्फ्युजन होतो काय पॅक करून ठेवायचं, परत सापडत नाही. मग वर काही लागलं मला अचानक, अजून टाईम आहे ना जायला, तसं आहेत. सांगते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये, राहा तुम्ही कंटिन्यू. लय बडबड करते ना मी. तर चला हे बघा मी अशी अशी ठेवून देते याच्यामध्ये सगळं ठेवते मस्तपैकी. आणि चला तर फायनली आणि ती पहिली पॅकिंग ही कपड्यांची सुरू झालेली आहे. तर इकडे बघा मी हे सगळं कपड्यातले कपडे काढले. हा ड्रेसवर ठेवला आहे, हा बहिणीने घेतला होता ना मला, तर हा मला जाताना घालायचा आहे ना, तर मग हा वरतीच ठेवला आहे मी. आणि बाकी यातलं सामान माझ्या संगत जाणार. बाकी हे सगळं माझं मेकअपचं सामान आहे. हे खूप दिवसाच्या जुन्या बांगड्या माझ्या सासू आलतीन तेव्हा तिने मला, ते आम्ही ऑनलाईन घेतल्या होत्या, पण मी घातल्या नाही. मला आहे तर कुणालाही कामं येतील म्हणून घेऊन चालले आहे. बाकी सगळं माझं सामान आहे इकडे बघा. आणि दुसरी गोष्ट आहे ना, इतकं मोठं टेन्शन झालेलं आहे ना, तुम्हाला सांगते मी. 1 मिनिट थांबा. बघा इकडं, तर हे जे कपडे आहे ना, हे इतके कपडे आहेत, इतके कपडे. ते जेव्हा मी काढले ना कपड्यातनं तेव्हा मला समजलं. आणि ह्याच्या दुप्पट माझ्या मिस्टरांचे कपडे आहेत तिकडं, ते तुम्हाला सगळं दाखवते मी व्हिडिओमध्ये. आणि ह्या बॅगा ना मला कमी पडत आहे, ह्या बॅगा कमी. आता हे सचेत भरले, पण हे भरले बरं का, हे भरले. हे बघा याच्यामध्ये सगळे नवीन ठेवले मी या याच्यात. आणि बाकी हे सगळे जुने वापरायचे, नाही का. आणि तिकडे ती बॅग जी आहे ते त्याच्यामध्ये लाडूचे ठेवायचे आहे. लाडूचे त्याच्यामध्ये दप्तर ठेवले आहे, दोन्ही पण भेटलेले शाळेतनं. आणि त्याच्यामध्ये ते कपडे येतील तेवढे, त्याच्यामध्ये लाडूचे बसतील बहुतेक, आता माहीत नाही, बघू बसल्यावर सांगून तुम्हाला. तर टेन्शन खूप झालं आहे मला. मी आत्ता जस्ट मी ऑर्डर दिली आहे या बॅगांची पुन्हा. खूप टेन्शन झालं आहे साबण बाबा. चला इकडे बघा आमची लाडू ना माझी हेल्प करते बघा, हो ना लाडू. हा पण ड्रेस मी कधीच घातला नाही, कधीच नाही. आता याच्यात जागा नाही आहे. आता दुसरी बॅग मी तिकडे घेतली आहे, त्यात ठेवते बाकीचे. नाही बेटा, नाही बेटा. झाली आहे माझी पॅकिंग कपड्याची फक्त माझ्या. तर ह्या 2 बॅगा मी अशा प्रकारे पॅक केलेल्या आहेत. हे झालं. आता इकडे हे लाडूचे सगळे कपडे काढले आहे, पूर्ण कपड्यात रिकामं केलं आहे बघा. इकडे बघा. आता हे पॅक करते लाडूचे कपडे, जे ठेवायचे ते ठेवते, बाकीचे देऊन टाकते मावशींना. त्यांची नात आहे ना मावशींची. तर
चला आता एवढं राहिलं, मग तिकडं जायचं आहे. ही भरली आहे आणि ही बॅग, ह्या बॅगा सगळ्या मोअर्स पॅकर्सवाल्या संग जातील. आणि इकडे बघा किती दिवस झाले बॅग वरती कपाटावर होती, कशी झाली. या जा जा, ती आपलं खेळती क्या. आव आव बघा लाडू कशी खेळते बघा. हटे पप्पा हटे येतो. आव आव ना, मग काम करणं आहे बेटा. बघितलं का लाडूची गाडी, खूप पसारा आहे, दाखवत नाही तुम्हाला, नंतर दाखवते मी इकडचं सगळा. चल मला आवडते पहिले, हे काम करते, मला खूप काम आहे बेटा आज. हटो सगळं दर्श बाळा, सगळं दर्श हटो. तर पसारा आवरताना मला आहे ना काही फोटो सापडलेत. इकडे बघा माझं लग्न झालं ना, सेकंड मॅरेज तेव्हाचे फोटो हे. याच्या खाली आणखीन फोटो आहेत, ते तुम्हाला मी दाखवते. फक्त माझी दाखवणार हा, माझे मिस्टरांचे नाही दाखवणार. तर इकडे बघा मी किती बारीक होते बघा, जवळून दाखवते बघा. कुपोषण का शिकार थे. माझा नवरा म्हणतो तू कुपोषणची शिकार होती म्हणे. कुछ भी बोलते हा, मेरे फिगर थी वो फिगर, समजे ना. अभी मैं ऐसी हो गई बघा. तेव्हा पण माझे 2 मुलं होते, पण माझी फिगर बघा किती छान होती, मी बघा किती छान होते बघा. आणि नवीनच म्हणजे लग्न झालं होतं माझं, सेकंड मॅरेज हे नवीनच झालं होतं. बहुतेक चेन्नईचा फोटो असेल हा, बहुतेक असं वाटतंय मला. तर चला याच्या पुढे पण आहेत, दाखवते मी तुम्हाला आणखी माझे फोटो. क्या मेरा फोटो मिला, क्या हुआ बेटा. बेटा क्या क्या चले गए दीजिए. ओ हिला माझे फोटो सापडले. क्या हुआ बेटा. मुझे सर्कल काय करने गए थे आप लोग. मुझे सर्कल क्या 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 हुआ आपको, बताइए हमको क्या हुआ. आपको छोड़ के गए थे. हम आपसे प्यार नहीं करते बोल रही है. बहुत प्यार करते हैं बेटा. नहीं करते. हम दोनों घूमने गए थे, आपको ना वहाँ छोड़ दिया था मामा के घर पे. दोनों उसको. हाँ. क्या है इस फोटो में बताओ तो. क्या है इस फोटो में. आप दोनों से सर्कल गए थे. हाँ आप दोनों से सर्कल गए थे तो आप मेरे से प्यार नहीं करते. फोटो फेकून दिला, फाड़ दिया उसने फोटो. हाँ आप कभी मेरे से प्यार नहीं करते. प्यार नहीं करते, ना. फोटो फाड़ दिया उसने. देखिए मेरा. अरे बहुत इम्पोर्टेंट फोटो था बेटा वो. प्यार करते हैं हम आपसे, ऐसा नहीं है हम लोग. जाऊ आता हा फोटो मी ठेवते, तिने फाडला. दुसरे फोटो तुम्हाला मी दाखवते. तर इकडे बघा हा एक फोटो आहे माझा, ठीक आहे. अजून दाखवते हा. तर बघा हा पण बघा 8 वर्षापूर्वीचा फोटो आहे माझा हा. कशी होती बघा, 8 ते 9 वर्षापूर्वीचा फोटो आहे. 9. तर इकडे बघा ही माझ्या लग्नाची पत्रिका आहे. ची सौका अनिता, माझ्या वडिलांचं नाव आहे बघा. आणि हे माझ्या म्हणजे पहिल्या लग्नाची पत्रिका आहे, फर्स्ट मॅरेजची. ते बघा विजय माझ्या मिस्टरांचं नाव होतं आणि विजय नाव होतं म्हणून मी विराज, ते एक्सपायर झाल्यावर मी विजयचं विराज नाव ठेवलं, माझ्या विराजचं. आलं का लक्षात. तर बघा विजय. आणि इथे बघा तारीख आहे 10/3 ठेवली अजूनसुद्धा बघा. 10/3 मार्चमध्ये माझं 10 तारखेला लग्न झालं 2002ला. आणि माझं लग्न कुठे झालं बघा, विवाहस्थळ धर्मशाळा, हराळे वैष्णव धर्मशाळेमध्ये माझं लग्न झालं बघा, पुण्याला. एवढी गरीब परिस्थिती होती ना, धर्मशाळेत माझं लग्न लावलं होतं बघा. सासरचे पण लोक गरीब आणि माहेरचे लोक गरीब. झालं म्हणून झालं. अक्षदाचा वर्षवात सप्तपदीच्या 7 पावलांनी 7 जन्माचे नाते नवदाम्पत्यास आपले आशीर्वाद मिळावे यासाठी आपणास आग्रहाचे निमंत्रण. डोळ्यात पाणी आलं माझं हे सगळं बघून. ठीक आहे असं. चला थोडीशी पॅकिंग झाली माझी. इकडे बघा हे सगळ्या बॅगा वगैरे स्वच्छ केल्या. आणि तर इकडे ना मी बेडशीट चेंज करते आहे. लाडूची आंघोळ झाली आहे आणि हिचा डान्स सुरू झाला आहे. हिला फक्त डान्स पाहिजे. काय ते डान्स बघा, जाऊ दे. लाडूचा डान्स बघा. इंग्लिश गाण्यावर डान्स, इंग्लिश. खिडकीचे पडदे काढलेत, लक्ष देऊ नका, थोडं खराब दिसते, जाऊ दे.
हॅलो, कशा आहात तुम्ही? जय महाराष्ट्र कर. जय महाराष्ट्र. आता ना संध्याकाळचे 6 वाजले आहे आणि अजून माझी पॅकिंग चालू आहे. दाखवते तुम्हाला. आत्ता म्हणजे काल कपडे घेऊन गेले इस्त्रीचे, तर आणून दिले आहे सगळे इस्त्रीचे कपडे आणि खूप सारे बॅगा झाल्या आहे. तर थांबा, थोडंसं राहिलेलं आहे काम, तेवढं आवरते मग तुमच्याशी बोलते. लाडू इकडे आहे. या बेटे बेटा, कहाँ जा रही हो? पापा का पा. इकडे बघा, कहाँ जा रही हो? पापा का पा. तर इकडे बघा, हे सगळे इस्त्री करून कपडे आलेले आहेत बघा. तिकडं माझ्या मिस्टरांचे, इकडं आहे अजून बाकी. आता हे सगळे ना, हे मी संग ठेवणार आहे माझे हे कपडे सगळे तिथे वापरायला बॅगेंमध्ये, ठीक आहे. तर चला अजून तिकडचं पण तुम्हाला दाखवते. आहे ना व्हिडिओमध्ये. मी तिकडच्या रूममध्ये होते, तिकडनं मी इकडं आले आहे कारण की लाडू आराम करते आणि तिचे पप्पा पण आराम करत आहे. तुम्हाला सांगते, मी सकाळी ना 8 वाजल्यापासून आमचे कामं चालू होते आणि आता वाजले आहे रात्रीचे 8. मी एक गोष्ट आहे ना, म्हणजे तुम्ही म्हणशाल आणि हा किती पसारा तुझा. तर एवढा सगळा पसारा हा माझा. इकडं बघा, हे बघा, डोकं चाललं नाही, डोकं अक्षरशः डोकं हँग झालं आहे माझं बघा. हे बघा, कोणतं कुठं अजून दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते मी. हे जे कपाट आहे ना, याच्यामध्ये सगळे कपडे आहेत ते सुद्धा अजून मला पॅक करायचे आहे. तर माझे कमी पडल्यात ना पिशव्या, मी अजून ऑर्डर केल्या आहे 1-2 पिशव्या. आणि ते बरं असतं अशा पिशव्यांमध्ये, नाही का, चांगलं वाटतं. माझ्या आईला फोन केला तर माझी आई म्हणती असे काय भरले म्हणे, ग थोडे कर म्हणे, असे वाढणे असतात ना, वाढण्यांमध्ये कपडे बांधायचे म्हणे. नको का आई म्हणतात, ते सगळे चुरामाळ होतील, कपडे सगळे खराब होतील म्हटलं. आणि इथून खूप लांबचा प्रवास आहे. तुम्हाला हा दुसरी गोष्ट मला एक सांगायचं आहे मला, थांबा. आणि तुम्ही माझा थंबनेल पण बघितला असेलच, हो की नाही? बघितला ना? थंबनेल बघून क्लिक केला असणार आहे. तर लग्नाची पत्रिका, माझी पहिल्या लग्नाची पत्रिका मी तुम्हाला दाखवली. दुसरी गोष्ट, जे फोटो मी तुम्हाला दाखवले ना माझ्या 1 पीसवर वगैरे, ते माझे जस्ट हे मॅरेज झालं होतं, सेकंड मॅरेज, तेव्हा मी तशी होती. इतकी बारीक होती ना, म्हणजे मला 2 मुलं आहे असं वाटत. आता वाटतं मला मुलं आहेत, पण त्यावेळेस अजिबात वाटत नव्हती की मला 2 मुलं आहेत. मी इतकी बारीक एकदम, तुम्ही बघितला आहे फोटो. तर तेव्हा मला लाडूच्या पप्पांनी पसंत केलं होतं. मी आता अशी झाले तब्येतीने, मला लाडू झाल्यानंतर मी अशी तब्येत झाली माझी. आणि दुसरी गोष्ट, माझा नवरा मला म्हणतो तू खूप अशी शिकार, काय म्हणे ती होती म्हणे, तुझ्या आई बाप तुला खायला नव्हते घालत. काही बोलतात म्हणे, बघ माझ्या आईने तुला खाऊ घालू जाडी केली. म्हटलं नाही, तुमच्या आईने खाऊ घालून नाही जाडी केली. म्हटलं तुमच्या आईने कंबर मोडलं ना, त्याच्यामुळे आता मला काम होत नाही, एका जागेवर बसले म्हणून मी जाड झाले म्हटलं. मी तर बोलत असते त्यांना, मी हे शब्द ना, काय मला म्हणते हा काय तू तेच लावून धरलं. म्हटलं मग जिंदगीचं वाटोळं केलं, जिंदगीचं माझं कमरेचं मोडले म्हटलं. मग ते बोलणार नाही तर काय करणार म्हटलं. मी हात मोडला असता तर त्याला रिपेअर केला असता, कमरेला नाही करता येत, कमरेचं काहीच करता येत नाही. आणि ते पण माझ्या रीडच्या हड्डीचा प्रॉब्लेम आहे, त्याला काहीच करता येत नाही. असं झालं तर काय करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, मला 1-2 ताई म्हणतात तू रोज व्हिडिओ टाक. त्याच्यामुळे मी थोडा का होईना मी काय करते आहे, रोज व्हिडिओ बनवते आणि मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघतात, माझ्यावर मनापासून खूप प्रेम करता. खूप सारे तुमचे कमेंट्स असतात, कमेंट वाचते सगळ्या दिवसभर. तुम्ही व्हिडिओ टाकला ना की तुम्ही जे कमेंट करत असत ना, मी आपलं वाचत बसते. मला खूप छान वाटते की किती ताई माझ्यावर सगळेजण प्रेम करता. आणि कसं ना, ते हे सगळं मी कोलकातामध्ये होते, ह्या सगळ्या आठवणी एक यूट्यूबला नाही का माझ्या चॅनलवर राहतील की मी इकडे होते, 8 वर्ष राहिले, हे सगळं असं सामान पॅक केलं होतं, गेले होते. आणि घराचा होम टूर पण मला करायचा आहे. हे सगळं सामान गेलं का मग करणार मी होम टूर. आणि दुसरी गोष्ट, मला बरेच ताई म्हणलं आहे की घर स्वच्छ करून जायचं आहे. तर हो, उद्या येणार आहे अर्बन कंपनीवाले. किचनमध्ये ना एक्झॉस्ट फॅन आहे ना, तो जास्त तेल झालेला आहे. काय झालं ना तुम्हाला सांगते, मागच्या वेळेस ते बॉटल नाही का जळाली होती, लाडूची बॉटल, ती एवढी पूर्ण अशी जळाली ना, ते भिंत सगळं काळं झालेलं आहे. आणि काय आहे ना, इथे ना माझ्या मिस्टरांचे ना मित्र येणार राहायला. त्यांना आपण फ्लॅट देताना स्वच्छ द्यावं लागणार ना, आम्हाला फ्लॅटाचं घाण फ्लॅट देऊन चालणार नाही ना. कारण की पुण्यातला पण फ्लॅट आहे ना, त्या ब्रोकरला म्हटलं मला स्वच्छ फ्लॅट पाहिजे, घाणेरडा फ्लॅट पाहिजे नाही. आणि पुण्यातला फ्लॅट आहे ना, मी तिथे गेली का त्याच दिवशी तुम्हाला तसं मी होम टूर देणार आहे पुण्याच्या फ्लॅटचा, ठीक आहे. आणि ह्याही घराचं होम टूर देणार आहे. हे घराचं म्हणजे कसं होम टूर करणार आहे, कारण की हे आठवण पण मला पण राहील की नाही का, ह्या घरचा कधी होम टूर नाही आहे माझ्या ह्या चॅनलवर. आठवण पण राहील मला की हे घर माझं असं होतं कोलकाताचं. तर बाहेरच्या एंट्रीपासून मी हे घराचं होम टूर करणार आहे. हे सामान वगैरे राहू द्या, खूप पसारा आहे, ते पसारा बघून तुमचं डोकं उठायचं. तुम्ही सगळे जवळ असला असता तर सगळे मला पॅकिंग करायला मदत करायला आले असते, हो की नाही. तर असं. आणि ना दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगायचं आहे मला की ते मूवर्स पॅकर्सवाले आहे ना, ते काय बोलले, आता आमचं सामान ज्या दिवशी जाणार ना, तर ते आम्हाला तिकडे कधी भेटणार, 8 दिवसांनी भेटणार. आता सामान गेलं का आम्ही लगेच 2 दिवसांनी जाणार आहे इथून. ते तसे तुम्हाला व्हिडिओ येतीलच
तर कसं आहे, आम्हाला जास्त दिवस राहता पण यायचं नाही, कारण की सामान गेलं ना, आम्हाला गॅस जो सिलेंडर आहे ना, सिलेंडर जात नाही याच्यामध्ये, प्रवासामध्ये सिलेंडर घेऊन जायला परमिशन नाही आहे. सिलेंडर आम्हाला इथे जमा करायचे आहेत, तर त्याच्यामुळं सिलेंडर आम्ही जमा करणार आहे. आणि मग आम्हाला सिलेंडर नसणार आहे ना इथे, मग 1-2 दिवस कसं काढायचं, बाहेरचं जास्त लाडूला नाही, म्हणजे नाही का खात नाही, तिला असं थोडंसं पातळ वगैरेच खाली. ती दुसरी गोष्ट, छोटी मोठी इतकी कामं असतात ना, दिवस मला असाच निघून जातोय सध्या, नाही का. आणि मग व्हिडिओ बनवायला पण आहे ना तेवढं टाईम भेटत नाही मला. आणि व्हिडिओ मी काय, हेच आहे जे चाललंय माझं, जे डेलीचं माझं काम चाललंय तेच माझं व्हिडिओ, म्हणजे जे आहे ते आहे, नाही का, दाखवते मी व्हिडिओमध्ये. आता आहे पसारा घरात आहे, आता काय करणार आहे, हे सगळे पडदे काढले आहेत, सगळे बाहेर ठेवले आहे, वॉश करून वगैरे घडे केले आहे. आणि शक्यतो तुम्हाला सांगते, मी माझ्या घरी गेले ना, माझ्या डोक्यात असा चाललेला आहे, पुण्यातल्या फ्लॅटला मी जुने पडदे इकडचे नाही लावणार आहे, मी ते पडदे मी तिथे नवीनच घेणार आहे, असं माझं म्हणणं आहे. आणि मी फ्लिपकार्टवर 1-2 पडदे चॉईस पसंत पण केले आहे, माझ्या मिस्टरांना पण दाखवले. तर ते मला म्हटले, तू ऑनलाईन घेण्यापेक्षा तिकडे भरपूर मार्केट आहे, तुझ्या बहिणीसंग जा आणि मार्केटमधून तू पडदे वगैरे घे, तुला आवडेल तसे. आता तिथे किती दरवाजे, काय आहे, किती उंचीचे आहे, काय ते सगळं मग बघून वगैरे मी ते घेईल. ते दाखवलंच तुम्हाला, मी होम टूर करेन ना, त्यात तुम्हाला माहिती पडेलच कुठले पडदे लावले, काय सगळं दाखवलं मी. खूप सारं आहेत प्लॅनिंग. मी खुश आहे, तर तुम्ही पण खुश आहे की नाही? हां, कधी आणि ते एकदाची निघते इकडनं, आणि कधी एकदाचा आम्ही व्हिडिओ बघतो. तुम्हाला पण नाही का असं, मी गेले ना, मग तुम्हाला पण असं वाटतं की चला भाऊ, म्हणजे बरं झालं त्याला एकदाची आली भाऊ अनिता. आहे की नाही? असं होतं ना मनाला तुमच्या. हो, मला कळतं तुमचं मन, मी तुमचं मन ओळखते. हो, खरंच. मी हसते, तुम्ही पण हसताय, हो की नाही? कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला असं वाटतं की अनिता किती खुश आहे, मग मी खुश आहे का तुम्ही पण खुश आहे, हो की नाही? तर असं राहा, व्हिडिओमध्ये राहा, सगळ्या गोष्टी माझ्या तुम्हाला मी सांगत जाईल. आणि तुम्हाला नाही सांगत तर कुणाला सांगणार. तुमच्याशी बोलायला पण मला खूप छान वाटतं, असं वाटतं बोलतच राहावा. मग बोलता बोलता इतका मोठा व्हिडिओ होतो ना, मग असं वाटतं बाई एवढा मोठा व्हिडिओ झाला, एखाद्या ताईला बोर व्हायचा, मग ती ताई बघणार का नाही माझा व्हिडिओ, मग मधूनच कट करणार आणि जाणार. मग असं होतं मला माहिती कधी कधी, म्हणून मी काय करते, खूप छोटा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते की तुम्हाला पण ते बघायला चांगलं वाटेल पाहिजे. कारण एखाद्याचा खूप मोठा व्हिडिओ असला ना, फार बोर होतं बघायला. त्याच्यामुळे मी प्रयत्न करत असे की छोटा व्हिडिओ बनवू, पण माझा तर 15-20 मिनिटाचा व्हिडिओ बनतोच माझा. म्हणजे लाडू आहे, घरातल्या गोष्टी आहेत, सगळं काही दाखवणं आहे, तो बनतोच माझा व्हिडिओ. आणि असं. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मला हेही सांगायचं आहे, ते तिकीट पण कन्फर्म झाले आहे आणि आम्ही फ्लाईटनी चाललो आहे. माझ्या मिस्टरांचे माझे भरपूर वाद झाले त्या गोष्टीवरनं, पण ते काही ऐकायला तयार नाही. त्यांनी परत ते फ्लाईटचेच तिकीट काढले आहे. मी म्हटलं होतं त्यांना आपण जाऊ ट्रेननी, पण ते नाहीच बोलले, ट्रेननी मी जाणारच नाही. कारण की ते मला म्हणताय इथेच आपण एवढं थकलेलं असणार आहे, घरातलं सामान जाणं येणं, आणि तेच ट्रेननी एवढं 3 दिवसाचा प्रवास करायचा मला होणार नाही. मला म्हणताय तू ट्रेननी ये, माझी मुलगी आणि मी जातो विमानाने, आणि तू ये रेल्वेने, मला असं म्हणता येते. म्हटलं हा, आले हुशार आहे हो तुम्ही. म्हटलं मला भीती वाटते हो, काय सांगू तर मला त्या विमानाची. पण आता असं जीव असा मुठीत धरायचा. मी विमानात बसले ना, तुम्ही सगळं देवाला दिवा लावा आणि त्या व्यवस्थित पोहोचू दे बाबा. एक तर इतक्या दिवसांनी मी पुण्याला चालली आहे, आणि नाही का, म्हणजे मी माझी लाईफ जगायला चालली आहे असं समजा. माझी लाईफ जगायची आहे मला, आणि नको बाबा दिसकरात तेव्हा मी पुणे विमानात बसले ना, तुम्ही सगळ्यांनी देवाला प्रार्थना करा की अनिता सुरक्षित पोहोचू दे पुण्याला. तुम्हाला हसू येत असेल, अनिता काय बोलती. आणि मला सांगायची पण गरज नाही, तुम्ही सगळे मला आहे ना खूप प्रेम करतात. तुम्हाला एक गोष्ट सांगते मी. मला एक ताई आहे, मी व्हिडिओ टाकला ना, त्यांचा मला व्हॉइस मेसेज असतो व्हॉट्सअपला, अनिता तुझा व्हिडिओ बघितला मी, बेटा काळजी करू नको. म्हणजे इतकं छान बोलतात ना त्या, खूप छान बोलतात आणि खूप छान, म्हणजे छान वाटतं ते ऐकायला. मी त्यांचं पूर्ण ऐकते, त्यांची ती ऑडिओ क्लिप टाकतात ते मला व्हॉट्सअपला. आहे एक ताई, आणि तुम्हाला पण मी कधीतरी ते ऐकवर मी तुम्हाला लय छान सांगतात, त्या मला खूप छान सांगतात. आणि तुम्ही पण सांगतात मला, तुम्हाला असं नाही म्हणत मी, तुम्ही मला सगळे कमेंट करता ना, ते कमेंटमध्ये तुम्ही मला सगळ्या गोष्टी तुम्ही मला सांगतात, मी सगळ्या कमेंट वाचते. कोणत्या ताई काय म्हटल्या, आता ते तुम्ही मला सांगितलं आहे ना, घरात दिवा लावायचा, घर स्वच्छ करायचं जाताना, तर ते सगळं मी वाचलं आहे सगळं ताईंचं. आणि सगळ्या ताईंनी मला हेच सांगितलं आहे की घर वगैरे स्वच्छ वगैरे कर, दिवा वगैरे लाव, हे सगळं छोटं कमीत कमी तेल टाक आणि छोटासा दिवा लाव की ते तेवढं पुरतं राहिलं पाहिजे. ते सगळं मी करणार आहे. आणि छान वाटतं मला की तुम्हाला विचारलं तर मला सगळं माहिती पडतं, मला कुणाला विचारायची गरज नाही पडत, सगळंच तुम्ही मला सांगतात कमेंटमध्ये. आणि कमेंटमध्ये पण नाही, मला व्हॉट्सअपला पण सांगतात मला सगळेजण. हो, त्याच्यामुळे मग मी सगळं मला माहीत पडतं की काय करायला पाहिजे, काय नाही सगळं असं. तर ठीक आहे, चला जाऊ का अजून बोलू. तुम्हाला बोर नाही होते ना. तर जाते, खूप मोठा व्हिडिओ झाला. तुम्हाला पण कामं असन, स्वयंपाक करत असन, हो की नाही, का सगळी कामं आवरली तुमची?
निवांत बसलेत का? आणि त्याचा व्हिडिओ आला तर बसले निवांत. एक ताई म्हणते माझी सासू मला खूप बोलते, तुझा व्हिडिओ आला का मी सगळे कामं टाकून देते आणि मी तुझा व्हिडिओ बघत बसते. तर असं बघा माझे व्हिडिओ. ठीक आहे, तर चला जाते आम्ही. मग येईल परत उद्या परवा व्हिडिओ येईल माझा. ठीक आहे, तर चला बाय.